नमस्कार सर्वांना, मी प्रियंका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपला आहे तिसरा दिवस मिनी ब्लॉगचा. तरी ते सकाळ सकाळ उठून सब्जाचं पाणी आपलं रेडी होतं. मी सब्जाचं पाणी पटापट घेतलेलं, पिऊन झालेलं. त्यानंतरला मग तनूच्या डब्याची तयारीला लागलेली. तनूला शाळेमध्ये सोडली. त्यानंतरला मग माझा मी टाईम म्हणजे चहा बिस्किट होता. मी आज नाश्त्याला करणार होती, कारण शिरा केलेला तो मला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी तो काढला नाही आणि तो मी नेमकाच बनवलेला तन्वीसाठी वगैरे. तर इकडे सकाळ सकाळच पालखीचं दर्शन झालेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये आता सध्या पालखी महोत्सव सुरू आहे, म्हणजे शिमग्याचे दिवस आहेत, त्यामुळे पालखीचा आवाज तर तुम्हाला येणारच आहे. तर इकडे मग कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहीतच काजूच्या बिया आणून दिलेल्या आईंनी, तर त्याच्यासाठी मी दुपारी बियांची भाजी करणार होती. तर मग यांनी बोलले यांना चिकनमध्ये खायचं होतं, त्यामुळे मग चिकन घेऊन आले. मग चिकनमध्ये मी बिया टाकून बनवणार आहे. तर इकडे एक एक मी बिया कापून घेते. आणि कोकणामध्ये आता सगळ्यांच्याच घरी बिया असतीलच. मी आता कोकणात राहते, त्यामुळे मला विकत घ्यायची गरज नाही, कारण आमच्या घरी खूप थोडेफार आहेत काजू लावलेले. तर आई घेऊन आलेल्या. त्यानंतरला इथे सेफ्टी आपली हाताला चीक लागू नये, त्यामुळे मग एका साईडला प्लॅस्टिक बांधून घेतलं आहे आणि स्क्रूड्रायव्हरने बिया काढते. अशा बिया कोणी काढलेत मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे बिया कापेपर्यंत माझं खूप वेळ जात होता, कारण त्या पहिल्या कापाव्या लागतात, त्यानंतरला त्यांच्या बिया काढाव्या लागतात. त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता एवढ्याशाच बिया झालेल्या आहेत आपल्या. आणि त्यानंतर मग त्याची साल सोडून घेते, म्हणजे त्याला जो चीक असतो साळलेला आणि बियाणं लागलेला तो सगळा काढून एका कपड्याने पुसून घेते. मी गरम पाण्यात टाकत नाही बिया, मी डायरेक्ट जेवणात टाकते. थोड्याशा कोमट पाण्याने तुम्ही धुवून घेऊ शकता, पण मला याची गरज पडत नाही. मी व्यवस्थित पुसून वगैरे बिया घेते. आणि ते मला सांगा नक्की कोण बिया सोलत असताना, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही एक बी त्यातली काढून खात राहायचो, जेव्हा आई करायची तेव्हा. आणि इकडे आपल्या बिया रेडी झालेल्या आहे. त्यानंतर मी तन्वीला आणायला शाळेमध्ये गेलेली. इकडे गावी खूप ऊन होता दुपारचं, म्हणजे मी तुम्हाला सांगते 11:30च्या टायमाला शाळा सुट्टी तनूची. मी 11च्या टायमाला गेलेली. इकडे दुपारचे जेवण आपलं रेडी झालेलं आहे. इथे ओलं चिकन, सुकं चिकन आणि भाकरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.